नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की कोणते असे नवीन BMS चे कॉलेजेस आणि MBBS चे कॉलेजेस आलेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर असे न्यूली अप्रूव्ड न्यूली प्रपोज्ड BMS कॉलेजेस आणि त्याचा इंटेक काय प्लस MBBS कॉलेजेस आणि त्याचा इंटेक, तर हे आपण एकदम डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। म्हणजे आतापर्यंत नवीन कॉलेजेस आलेत, मागच्या वर्षी पण भरपूर नवीन कॉलेजेस आले होते, पण आतापर्यंत एक पण गव्हर्नमेंट नवीन कॉलेज आलं नव्हतं मागच्या वर्षी। तर मागच्या वर्षी जे कॉलेजेस आले होते ते सेमी गव्हर्नमेंट होते, म्हणजेच ते प्रायव्हेट कॉलेजेस होते। तर ह्या वर्षी आपल्याला दोन नवीन गव्हर्नमेंट BMS कॉलेज दिसत आहे, म्हणजे थोडा कट ऑफ जो आहे तो कमी जाऊ शकतो MBBS साठी पण आणि BMS साठी पण। आता BMS चे जे ते दोन कॉलेजेस आहे आणि MBBS चे टोटल 5 कॉलेजेस आहेत। तर दोघे आपण बघूयात की दोघी कॉलेजेस कोणकोणते आहेत आणि कोणते कॉलेजेस नवीन आलेले आहेत। तर जर तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS किंवा गव्हर्नमेंट BMS पाहिजे तर ही तुमच्यासाठी एकदम सुवर्ण संधी आहे की तुमचा जर थोडाफार बाउंड्री लाईनमुळे तुमचा जो स्कोर आहे तो राहतोय गव्हर्नमेंटसाठी कॉलेजेससाठी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी, तर तुम्हाला एक एकदम उत्तम संधी भेटलेली आहे की तुम्ही हे कॉलेजेस जे ते तुमच्या लिस्टमध्ये टाकलेत तर तुम्हाला ते गव्हर्नमेंट कॉलेजेस नक्की भेटतील आणि तुम्हाला गव्हर्नमेंट BMS आणि गव्हर्नमेंट MBBS मध्ये शिकायची एक उत्तम संधी इथे भेटेल। तर आपण बघूयात की एक्झॅक्टली कोणते दोन नवीन BMS कॉलेजेस आलेले आहेत, त्यानंतर आपण MBBS नवीन कॉलेज बघूयात। जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल, पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। इट्स 8275518480। या काउन्सिलिंगमुळे तुमचा खूप फायदा होतो, तुम्हाला सीट भेटते। जर तुमचे मार्क्स इतके जास्त नसतील, कमी असतील मार्क्स, तरी तुम्हाला त्या मार्क्सवर एक चांगली सीट आम्ही मिळवून देण्याचं काम करतो आणि जर तुमचे मार्क्स खूप चांगले तर त्या मार्क्सवर तुम्हाला एकदम टॉपचं कॉलेज फर्स्ट टायरचं कॉलेज कसं भेटेल त्याबद्दल आम्ही प्रयत्न आमचा करत असतो। आता मेन म्हणजे काय की तुम्ही समजून घ्या की दोन मुलं आहे, एक म्हणजे A आणि दुसरा म्हणजे B। तर ए जो मुलगा आहे त्याला मार्क्स आहे अराउंड मार्क्स आहे 450 आणि B जो मुलगा आहे त्याला मार्क्स आहे अराउंड 510। तर या दोघींमध्ये काय फरक आहे? आता समजा याने काउन्सिलिंग घेतली याने नाही घेतली, तर फरक हा असतो की जो B मुलगा आहे त्याला सीट भेटणार नाही, त्याला चांगले मार्क असून सुद्धा सीट भेटणार नाही, पण जो 450 वाला मुलगा आहे त्याला कमी मार्क्स असून सुद्धा सेमी गव्हर्नमेंटची सीट भेटेल। आता ते कसं भेटेल तर वेगवेगळे काउन्सिलिंगचे प्रोसिजर्स असतात आणि म्हणूनच तुम्ही काउन्सिलिंग प्रॉपरली केली पाहिजे, त्यामुळे तुम्हाला कमी मार्क्सवर पण सीट भेटते आणि काही विद्यार्थी असे असतात ज्यांना चांगले मार्क्स असून सुद्धा सीट भेटत नाही। आता आमच्याकडे मागच्या वेळेस इतके विद्यार्थी आले होते जे लास्ट राऊंडला आले होते, पण त्यांचं झालं काय, ज्यांना फर्स्ट राऊंड मध्ये एक चांगली सीट भेटणार होती, ज्यांना फर्स्ट राऊंड मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार होतं, एकदम चांगले मार्क्स असून सुद्धा त्यांना थर्ड राऊंड मध्ये प्रायव्हेट कॉलेज घ्यावं लागलं। का? कारण फर्स्ट राऊंड मध्ये आपल्या हातात कोणतंच कॉलेज नव्हतं आणि सेकंड राऊंड पर्यंत जे सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्यांची ऑलमोस्ट सीट जी आहे ती फुल होऊन गेलेली आहे। थर्ड राऊंड मध्ये आपल्या हातात फक्त तेच कॉलेजेस असतात ज्या कॉलेजेसमध्ये सीट वॅकंट आहे। तर थर्ड राऊंड मध्ये खूप रिस्की गोष्ट होऊन जाते, आपल्याला चांगले मार्क्स असून सुद्धा आपल्याला जे कॉलेज हातात आलंय तेच घ्यावं लागतं। म्हणून तुम्ही तसं काही करू नका, अशी काही चुका करू नका, नंतर आपल्या हातात कोणतंच ऑप्शन राहत नाही। आमच्यापर्यंत खूप स्टुडंट्सचे एक्सपिरियन्स आले की आम्हाला इतके मार्क्स आहे तरी त्यांना प्रायव्हेट कॉलेजेस भेटले कारण त्यांनी काउन्सिलिंग नीट केली नाही आणि काउन्सिलिंग नीट व्यक्तीकडनं घेतली नाही। म्हणून एक तुम्हाला जर प्रॉपर गायडन्स पाहिजे, पर्सनल गायडन्स पाहिजे तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा। खाली नंबर दिला गेलेला आहे, तुम्हाला तिच्यावर फक्त तुमची कॅटेगरी, तुमचा स्कोर तुम्हाला सेंड करायचा आहे आणि तुम्ही कोणत्या कोर्ससाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ते तुम्हाला पाठवायचं, तर आम्ही तुम्हाला जी रजिस्ट्रेशन फीज आहे आमच्या पेड काउन्सिलिंगसाठी ती पाठवून देऊ आणि ते झाल्यावर आपण आपले जे काम आहे ते सुरू करू। तुमचे सर्व डॉक्युमेंट्स अपडेट्सचे प्लस जे काही आम्हाला तुम्हाला लिस्ट पाठवायची ते सर्व आम्ही तुम्हाला शेअर करू, म्हणजे आपली जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती लवकर स्टार्ट होऊन जाते आणि नंतर गोष्टी जंबल होत नाही। तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की जर तुम्हाला मार्क्स चांगले तर तुम्हाला चांगल्या कॉलेजसाठी काउन्सिलिंग करायची आणि जर कमी आहे तर कॉलेज भेटण्यासाठी काउन्सिलिंग करायची आहे। आता दोन BMS चे नवीन कॉलेजेस कोणते, तर एक आपल्याला गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बुलढाणाचं कॉलेज इथं दिसतं आहे, म्हणजे तालुका जळगाव आणि डिस्ट्रिक्ट बुलढाणा। तर त्याच्यामध्ये किती, तर टोटल 100 सीट्स आपल्याला दिसत आहे की
टोटल 100 इंटेकचं हे कॉलेजेस आहे। नंतर आहे कोल्हापूर कागलचं कॉलेज आहे जिथं 100 सीट्स आपल्याला दिसतात। आता हे दोघी कॉलेजेस जे ते गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज आहे यांचं प्रपोजल आपल्या महाराष्ट्र शासनाला एक PDF येते प्लस आपल्या CETSला PDF येते। तिथं आपल्याला ह्या दोघींचं प्रपोजल दिसत आहे की हे दोघी जे त्यांना लिस्ट ऑफ न्यूली अप्रूव्ड कॉलेजेस जे ते आलेले आहे विथ 100 सीट्स इंटेक, म्हणजे टोटल 200 सीट्स तुम्हाला तुमच्या हातात भेटलेला आहे BMS गव्हर्नमेंटसाठी। आता आपण बघूयात की MBBSचे कोणकोणते कॉलेजेस जे ते आले आहेत। आता ही आपली लिस्ट ऑफ MBBS कॉलेजेस आहे विथ इंटेक। तर इथं आपण बघणार आहे की पहिलं कॉलेज कोणतं आहे तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे अहिल्यानगरचं MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज। त्याचे MBBSचं इंटेक अराउंड 100 ते 150 सीट्सपर्यंत आहे। अजूनपर्यंत आपल्याला इंटेक जे आहे ते प्रॉपरली माहीत नाही आहे, कारण इंटेकचं ऑलमोस्ट जे लिस्ट ऑफ अप्रुव्हल राहते ती खूप शेवटी येत राहते, जेव्हा राऊंड्स ऑलमोस्ट चालू व्हायला असतात किंवा काउन्सिलिंग चालू व्हायला असते तेव्हा त्याचं जे लिस्ट ऑफ इंटेक आहे ते येत असतं, कारण शासनाला ते अप्रूव्ह करण्यासाठी वेळ लागतो की 100 सीटचा इंटेक द्यायचा आहे की 150 सीटचा। म्हणून हे जे 100 ते 150 तुम्ही धरून चला की एवढा इंटेक जो आहे तो राहू शकतो। तर अहिल्यानगरचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येत आहे, नंतर आहे शताब्दी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज मुंबईचं, नंतर आहे आर्यादिल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघरचं, नंतर CSMSS मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर आणि नंतर आहे BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर। आता हे सर्व जे ते 100 आणि 150 सीट्सचे इंटेक हिच्यात आपल्याला दिसत आहे। तो टोटल 5 कॉलेजेस आले आहे। तर हे पण तुम्हाला CETSला याची जी लिस्ट आहे लिस्ट ऑफ अप्रुव्हल ऑफ कॉलेजेस म्हणून येत असतं, तर ती तुम्हाला भेटून जाईल। जर तुम्ही महाराष्ट्र शासनाची लिस्ट पण बघितली तरी तुम्हाला LOP आणि LOI अशी नावाची न्यूली अप्रूव्ड लिस्ट दिसत असते 2026-27ची, तर त्यामध्ये तुम्हाला याची पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती भेटून जाईल। आता आज मी तुमच्यासाठी टोटल 7 कॉलेजेसचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे। टोटल 7 नवीन कॉलेजेस कोणते आलेत इन्क्लुडिंग MBBS आणि BMS ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये टाकायला हे सर्व सोपं होईल। आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की मला गव्हर्नमेंट MBBS नाही भेटणार तर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज पण आलेलं दिसतंय MBBSचं, तर तेवढे तुम्हाला होप्स आहे, तेवढे तुम्ही होप्स ठेवू शकतात की आपल्याला जे ते गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे ते भेटू शकतं कमी मार्क्सवर सुद्धा। आणि याच्यामुळे आपल्याला समजतंय की जो कट ऑफ आहे तो थोडा कमी जाईल, कारण खूप कॉलेजेस जे आहेत यावर्षी नवीन आलेले आहे आणि प्लस यावर्षी पहिल्यांदाच आयुर्वेदचे कॉलेज नवीन आले, म्हणून पण गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो थोडा कमी जाऊ शकतो। आता कमी जाईल म्हणजे किती, 20-30 मार्कांनी नाही तर फक्त 5-10 मार्कांनी जो कट ऑफ आहे तो कमी जाईल। आणि जर अजून तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर लवकर तुम्हाला तुमची सीट बुक करायची आहे, कारण रिझल्ट नंतर खूप सीट्स जे आहे ते खूप कमी राहून जातात आणि तुम्हाला मग आमची काउन्सिलिंग जी आहे ती घेता येणार नाही, कारण आम्ही लिमिटेड स्लॉट्स घेत असतो। नंतर आमचे एकदा फिल झाले तर आम्ही एकही विद्यार्थी एक्स्ट्रा घेत नाही। आम्हाला जेवढे घ्यायचे आहेत, आमची जेवढी ठरलेली संख्या आहे तेवढेच आम्ही विद्यार्थी जे स्टुडंट्स जे ते घेत असतो। तर तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग पाहिजे तर लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉलवर बोलणं करून घ्या। पहिल्याच रिंगमध्ये तुमचा कॉल उचलला जाईल। जर नसेल जमत आणि जर वेटिंग वगैरे येत असेल कॉल तर मग थोडं थांबून घ्या, आमच्याकडून तुम्हाला परत कॉल बॅक येईल, नाहीतर मग तुम्ही परत दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी कॉल करून बघा तर तो नक्की उचलला जाईल। कारण सध्या इतकी ट्रॅफिकिंग होते की आम्हाला सर्वांना इक्वल वेळ देता येत नाहीये, म्हणून आम्हाला इतकं बोलता पण येणार नाही कॉलवर। तरी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय की सर्वांना वेळ द्यावा आणि सर्वांचे डाऊट्स सर्व क्लिअर करून घ्यावे। जर तुम्ही लावला असेल कॉल, जर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केले असतील तर तुम्हाला माहितीच असेल की आम्ही कितीपर्यंत कशी इन्फॉर्मेशन तुम्हाला विदाऊट काउन्सिलिंग देत आहोत। पेड काउन्सिलिंगच्या आधीच आम्ही तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती सांगत आहोत। पेड काउन्सिलिंगची फीस डिटेल्ससाठी तुम्ही तो मेसेज करू शकतात व्हॉट्सअपला की आम्हाला फीस डिटेल्स जाणून घ्यायची आहे आणि आम्ही तुम्हाला स्कॅनर पाठवू आणि तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि नंतर तुमची काउन्सिलिंग जी आहे ती पुरेपूर एक स्मूथ वेमध्ये चालेल। आम्ही आमच्यानुसार तुमचं कोणतं रजिस्ट्रेशन करायचं आहे ते करू, कारण रजिस्ट्रेशन फक्त एकच नाही राहत। जर तुम्हाला मार्क्स कमी आहे तर तुम्हाला भरपूर रजिस्ट्रेशन जे आहे ते करावं लागतील आणि त्यांची वेगवेगळी वेबसाईट जी आहे ती राहते। तर यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला लवकर मेसेज करा, कॉल करून बघा आणि काही पण डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। अजून काही नवीन कॉलेजेसबद्दल अपडेट आला तर ते पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि काही पण नवीन नोटीस जर आली तर ते पण आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत या यूट्यूब चॅनलला पोहोचवू। म्हणून या चॅनलला नक्की लवकर सबस्क्राईब करा, तर तुम्हाला नोटिफिकेशन सर्व तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये येऊन जातील। थँक्यू।